हॅलो हॅलो हाय हाय, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे लाईफ विथ नेहामध्ये. मग मी पुन्हा एकदा आली आणि हा व्लॉग थोडा जुना आहे. थोडा जुना म्हणजे हा गणपतीचा व्लॉग आहे. मी मस्तपैकी ट्रेन पकडली, माझी सीट पण पकडली आणि मी थोडीशी अशी अनकम्फर्टेबल बसलेली, कारण की आमच्या सीटवर 4 जणं बसले होते. थोडीशी जागा कमी होती. मग मी तिथून उतरली CSMTला आणि मी निघाली ऑफिसकडे जायला. आणि तुम्हाला माहिती आहे का, मला ना थोडे दिवस झाले व्लॉग्स एडिट करायला टाईम नव्हता भेटत. प्लस मी घरी पण लेट होत होती, म्हणून आपले व्लॉग्स येत नव्हते. तर मी परत चालू केलेत, कंटिन्यू करेल आता मी. मग मी तिथून पोचली ऑफिसला, पंच केलं आणि PC ऑन केला. आणि जसं मी PC ऑन करते ना, खूप काम येतात खूप. आणि मी इव्हिनिंगचं लॉगआउट शूट पण घेणं विसरली, कारण की मला खूप लेट झालेला. मग टॅक्सीमध्ये बसली आणि मी निघाली घरी जायला. आता विचार केला लेट तर झालाच आहे, मग अजून थोडा लेट होऊ द्या, कारण की ही बघा ही ट्रॅफिक ना कधीच संपणारी नाही आहे. म्हणजे ऑलरेडी लेट झाला आहे, ट्रेन पकडायची पण ट्रॅफिक आहे. मग काय, तिथून वाट बघत बघत 10 मिनटं ट्रॅफिकमध्ये थांबल्यानंतर फायनली मी पोचली स्टेशनला. आणि मग मी स्टेशनवरून पकडली ट्रेन. ही माझी रेग्युलर ट्रेन नाही आहे अजिबात, ही माझी दुसरी ट्रेन आहे जी मला लेटची भेटली. मग मी तिथून उतरून गेली मी मार्केटमध्ये. आणि मार्केटमध्ये मी जशी जाते ना, इतके छान छान ड्रेस होते ना, कुर्तीज होते, पूर्ण सेट होते आणि हर एक व्हेरायटीचे साईज अवेलेबल होते. हर एक कलरफुल ड्रेस, कुर्ती. आणि इकडे गणपतीचं डेकोरेशन पण खूप छान केलं होतं. पण डेकोरेशन बघता बघता मी गेली तिकडे समोर पाणीपुरी खायला. खूप मस्त पाणीपुरी होती, चटाकेदार होती. मग मी तिथून गेली हे कुर्तीच्या सेक्शनमध्ये, खूप छान छान होते. आणि मग मी तिथून बँगल्स वगैरे घेऊन निघाली घरी जायला. आणि मग मी परत ट्रेन पकडली आणि मी आली घरी. फायनली आता खूप थकली आहे मी. आता जाऊया घरी, मस्तपैकी जेवण करून तुम्हाला भेटूया उद्या. बाय बाय.